कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संजय चौधरी सर, विकास गलांडे, दराडे गुरुजी, दत्ता शिंदे कुंभेज, बाबासाहेब बोरकर, राजू शेठ गादिया, नितीनजी जगदाळे, तात्यासाहेब गोडगे, विलासजी कोकणे, योगेशजी लोंढे, उदयसिंहजी मोरे पाटील, विलास बापू बर्डे, विनोद शिंदे, जयराम सोरटे, शावदादा फरतडे, शहाजी राऊत, दत्तात्रय नारायण सिंग, दादासाहेब भांडवलकर, अमरदादा ठोंबरे, ज्ञानेश्वर पवार, संजय गलांडे, त्याचबरोबर सचिन नलवडे, निळसर, अंकुश माळशिकारे, गोपाळदादा मंगोळे, संतोष बाबर, विनोद बाबर, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मौलाबाई मुलानी सरपंच कंदर, गणेश जाधव, रवींद्र कांडेकर, प्रवीण बागल, राजाभाऊ भोसले सरपंच, राजाभाऊ विनोद सरडे, राहुल गोडगे, शिवाजी सरडे, शहाजी पाटील, निवाजी उगले, श्रीकांत लक्ष्मीकांत पाटील, ज्योतिराम लावण, विभीषण काळे, अशोक शेळके, अंकुश शिंदे, महेश महामुनी, शिवाजी पाटील, संदीप मारकर, लोह काळे, नाना पवार, रमेश गाडगे, महादेव नगरे, दिग्विजय आंबारे, देवा नवले, विशाल तके, कया शिंदे, भीमराव येडे, भाऊसाहेब जगदाळे, सुहास निसळ, श्याम ओंबासे, उमेश सरडे, संजय तोरणमल, सचिन वळेकर, हनुमंत दायगुडे, हबीब शेख, अंकुश हरिहर, चंदुनाना अंबारे, सोमनाथ देवखाते, गणेश जाधव, अमित थोरात, अण्णा आडेकर, पोपट सातव, हनुमंत बादल, चंदू पालवे, सतीश कानगुडे, सुनील शेठ कदम, भास्कर अण्णा नाळे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार, सचिन बागल, पोपट लकडे, सचिन शिंदे आणि या पंचकृषीतून आलेले, तारकातून आलेले, कुर्डवाडी भागातून आलेले सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, सदस्य आणि उपस्थित सर्व बंधूंनो, हो घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी आपल्या सर्व सहकार्यांची या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे. आपल्या तालुक्यातील आणि माढा तालुक्यातील 2 गटामध्ये कोण कोण इच्छुक आहे, कुणाची काय परिस्थिती आहे, आपल्याला कोणत्या दिशेने जायचंय, त्या सगळ्याचा विचार करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मला या निमित्ताने एवढं सांगायचंय की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांनी अतिशय तालुका लेवलला चांगली कामं केलेली आहेत, करीत आहेत आणि बऱ्यापैकी आपल्या तालुक्यातील सर्वच कार्यकर्ते हे पदायोग्य आहेत. पण जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आदिनाथ कारखाना असेल, मार्केट कमिटी असेल किंवा अनेक वेगळ्या संस्थांमध्ये काम करत असताना आपल्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली कामं या तालुक्यापुढे मानलेले आहेत. हे नाकारून चालणार नाही. आणि आज तालुक्यात जर पाहिलं तर आपला गट हा अतिशय प्रामाणिक
आणि सर्वसामान्याला न्याय देणारा म्हणून आपला गट या तालुक्यामध्ये परिचित आहे. आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचं आहे की आज अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत, पण जे काय कोर कमिटी आहे ती सगळ्यांना विचारात घेईल. कुणाकुणाची काय क्षमता आहे, कोणी काय काम केलंय, त्या सगळ्याचा लेखाजोखा ही निवड समिती करेल आणि मग सर्वांच्या विचाराने आपल्याला उमेदवार द्यावे लागतील असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं. कार्यकर्ते सगळेच तोलामोलाचे आहेत माझे, पण आपण सगळ्याला उमेदवारी देऊ शकत नाही. म्हणून कुणी नाराज न होता आपल्या गटाचा, आपल्या पक्षाचा झेंडा तुम्हाला सांगतो खाली न ठेवता ते फडफडत राहायला पाहिजे असं या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे. आपल्या पाठीमाग सन्माननीय विजयदादा आहेत, तालुक्यातील सर्व नेते मंडळी आपल्या बरोबर आहेत. त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये आपली पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेची जास्तीत जास्त सीट आपल्याला आणावं लागतील आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवरती आपला हक्क राहिला पाहिजे, जेणेकरून पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्याला खऱ्या अर्थाने न्याय देता येतो. आणि मग कुठलंही छोटं मोठं काम असेल, दांड्या पत्र्याचं असेल, घरकुलाचा असेल, सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या विहिरी असतील, घरकुल असतील, अशा ह्या ज्या योजना आहेत त्या खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कुटुंबापर्यंत आपले कार्यकर्ते पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा पोहोचवत होते आणि भविष्य काळामध्ये सुद्धा त्याच उमदीने काम करतील असा या ठिकाणी मला विश्वास आहे. पंचायत समितीची सत्ता ही कशासाठी हवी, तर आपल्याला जे काही तळागाळामध्ये सर्वसामान्याला ज्या योजना असतात त्या ठिकाणी सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं पाहिजे, सर्वसामान्याला न्याय दिला पाहिजे, ज्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ दिला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं सर्वसामान्यापर्यंत या योजना पोहोचणार आहेत. नाहीतर आपण पाहतो की कार्यकर्ते सगळे या गोष्टी करतात असं काही नाही, परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण निवडून कशासाठी आलोय आणि आपण काय केलं पाहिजे. कारण एवढ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही कामं करण्याची संस्था आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून असू द्या, पंचायत समितीच्या माध्यमातून असू द्या, एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्यायला सुवर्ण संधी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून मला या निमित्ताने एवढं सांगायचंय की आज आपण पाहतोय पाठीमागच्या काळामध्ये जवळजवळ 4-5 वर्षापासून जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत. तरी सुद्धा जे काय माझे पंचायत समितीचे सभापती असतील, उपसभापती असतील किंवा पंचायत समितीचे सदस्य असतील काम करणारे, त्यांनी सत्तेवर नसताना सुद्धा त्या ठिकाणी ठेया मांडून सर्वसामान्याची कामं केल्यात
म्हणून खऱ्या अर्थानं हा आपला गट उभा राहिला असं म्हणलं तर वावगट आणणार नाही मित्रांनो. नाहीतर मी पदावर आहे का, मी कशाला जाऊ, मला काय आता त्याचं देणं घेणे असा एकही कार्यकर्ता माझा न म्हणता ज्या ज्या ठिकाणी त्यांना फोन येते त्या ठिकाणी जाऊन सर्वसामान्याला न्याय द्यायची भूमिका केली. त्याच्यामुळं जे पंचायत समिती सदस्य होते, जे जिल्हा परिषदेचे सदस्य होते, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करणार आहे, त्याला धन्यवाद देणार आहे. आणि मग भविष्य काळामध्ये आता पंचायत समितीसाठी आपल्याला जीवाचं रान करावं लागणार आहे. आपण आमदार आहे, आबा आमदार आहेत, मग आपल्याला काय अडचण नाही. या आयुर्भावात राहू नका, त्या आयुर्भावात राहू नका. जेवढं तुम्हाला लोकांपर्यंत जाता येईल, सर्वसामान्याला न्याय द्यायची भूमिका मांडता येईल, तेवढं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या पाहिजेत असं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे. आज आपल्याकडे तुम्हाला सांगतो, या करमाळा तालुक्याच्या जनतेने आदिनाथ सहकारी साखर कारखाना पाठीमागच्या 6 महिन्यापूर्वी आपल्याकडे दिलेला आहे. का दिलाय तर अनेकांनी त्या कारखान्यावरती राज्य केलं, त्या ठिकाणी सत्ता भोगल्या, परंतु आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची काय अवस्था आहे, मकाई सहकारी साखर कारखान्याची काय अवस्था आहे आणि ती कुणी केली, या गोष्टीचा सुद्धा तालुक्यातल्या जनतेने विचार करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचं मित्रांनो. आणि मग या संस्था जर आज आपण व्यवस्थित चालवल्या असत्या तर सर्वसामान्याची तुम्हाला सांगतो तिथं कामं करणारी मुलं हे रस्त्यावर आले नसते. त्यांच्या मुलांना शाळेच्या बाहेरून जावं लागतंय, ती मुलं शाळेत गेली असते. अशी अवस्था मित्रांनो आज आपल्या कामगारांच्या मुलांचे, त्या कामगारांचे, मग एक असू द्या कारखाना, 2 असू द्या, ज्या ज्या कारखान्यावरती आपल्याला हे चित्र पाहायला मिळतंय हे तुम्ही जवळ जाऊन बघितलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. मला कोणावरती टीका टिप्पणी करायचं नाही. ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी कामं केली पाहिजेत त्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये इतर नेते मंडळी त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून आपल्याला सांगावंसं वाटतं. मित्रांनो, आज मी एकूण मला वाटतंय 99 पासून तुम्हाला तालुक्याच्या राजकारणामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आमदारकीच्या निवडणुका असतात, सगळ्या थरातून आलेलो आहे. मी एकदम ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे. माझ्या ऑफिसमध्ये जर मी बसलो तर 10 तास असतो, 8 तास असतो, 11 तास मी माझ्या तुम्हाला ऑफिसमध्ये बसलेलो आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकांना न्याय देऊ शकलो एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. आज कुठले कार्यकर्ते, कुठले नेते मंडळी एवढा वेळ देते या गोष्टीचा सुद्धा तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे मित्रांनो. आणि भविष्य काळामध्ये या सगळ्या गोष्टीला फटा देऊन भविष्य काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने, माझ्या प्रत्येक तुम्हाला सांगतो उमेदवारांनी माझ्या अतिशय तन मन धनाने भविष्य काळामध्ये सर्वसामान्याच्या कामाला उभं राहिलं पाहिजे असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचं आहे. आज रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मी हाती घेतलेला आहे. जर मी काही ठिकाणी गेलो तर तुम्ही मला विचारतात, वरच्या अधिकारी सुद्धा, तुम्ही रिटेवाडी उपसा सिंचन योजना कुठल्या मुद्द्यावरती करायची म्हणताय, पाणी वाटप संपलेलं आहे. मी म्हणलं जे 100 टेपचे पाणी वाहून जाते त्या काळातलं आम्हाला उचलून द्या 4 महिने. आम्ही इकडचे तुम्हाला सांगतो काय तळे असतील, नाले असतील किंवा अजून काही चारे असतील
ते आम्ही भरून घेऊ काय. पण एका अधिकाऱ्याने सांगितलं एकदा काम 4 महिन्याचं का व्हायला पण ते तुम्ही मंजुरी करून घ्या. भविष्य कामाला तुमचेच उजने, तुम्ही किती जरी वेळा तुम्हाला पाणी सोडलं ना आढळलं तरी तुम्हाला कोण विचारायला येतो. म्हणून मी मुद्दामून तुम्हाला सांगतो त्या योजनेच्या पाठीमागं लागलेलो आहे. आणि मग भविष्य काळामध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या आशीर्वादाची आणि सहकार्याची मला गरज आहे असं या ठिकाणी मला मुद्दामून सांगायचं आहे. भविष्य काळामध्ये आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत, सर्वसामान्य जनतेच्या जमिनीपर्यंत, रानापर्यंत भविष्य काळामध्ये आपल्याला पाणी न्यायचंय. त्या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न करायचा. मी योजना काढली की तुम्हाला तीच योजना सगळी घेऊन फिरायला लागली काय, अरे दुसरं काहीतरी करायचं. मग अशी जर तुम्हाला नेते मंडळीच्या जर मानसिकता असतील तर तुम्हाला सांगतो या नेते मंडळीचा विचार करणं ही आता तुमची गरज आहे असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचं आहे. मला या निमित्ताने आवर्जून सांगावंसं वाटतं की वरच्या भागामध्ये वहिनी साहेब आहेत. सर्वसामान्याला न्याय देणारं एक कुटुंब, एक घर, एक राजघराणं म्हणून त्यांच्याकडे तुम्ही आम्ही सगळेजण पाहतो मित्रांनो. आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या काम करताना आपण पाहतोय. त्यांची सुद्धा मला वाटतं उमेदवारी मोहिते पाटलांच्या माध्यमातून फायनल होईल आणि त्या प्रचंड अशा मताने निवडून येत्या. तुम्हाला वाटतं आमका उभा राहायचा तामका उभा राहायचा हे राजांच्या तुम्हाला जालवटीला होते असली माणसं तुम्ही घेऊ नका. तुमच्या पाठीमागे तुम्हाला सांगतो पश्चिम गट भरपूर मोठा आहे. बेडू किती जरी मोठा झाला तरी हत्ती होत नाही. ती असा फुगून फुटतो पण हत्ती होत नाही. त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही. भविष्य काळामध्ये हा करमाळा तालुका, करमाळ्यातली सुज्ञ जनता तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठीमागे उभा राहणं तुम्हाला विश्वास आहे. अधिक बोलणे, तुम्हाला थंडीचे दिवस आहेत, जेवण करून जायचं वेळ झालेला आहे. त्याच्यामुळं अधिक न बोलता अधिक न वेळ घेता आपल्या आपल्या भागातल्या गटामध्ये आतापासूनच तुम्हाला सांगतो लक्ष तुम्ही द्या. आणि ज्या कार्यकर्त्यांना शिष्टमंडळ जे काय कोर कमिटी उमेदवाऱ्या देईल त्या तुम्हाला सांगतो मानून आपण सगळ्यांनी त्यांचं काम करूया असं या ठिकाणी आपल्याला संबोधित करतो. अधिक न बोलता अधिक न वेळ घेता या ठिकाणी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. या ठिकाणी जेवणाचा आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी तिथं व्यवस्था केलेली, तर सगळ्यांनी 2-2 घास खाऊन जावेत अशी या ठिकाणी आपल्याला सगळ्याला विनंती करतो. आणि मी माझे 2 शब्द